आवाज येतोय का? येस मॅम. आवाज येतोय का? येतोय मॅडम आवाज येतोय व्यवस्थित, काही प्रॉब्लेम. ठीक आहे. आज तुमचं सेकंड प्रॅक्टिकल आहे. ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट टेस्ट बाय CRO, मल्टीमीटर और LCRQ मीटर. ठीक आहे. आज सेकंड नंबरचं प्रॅक्टिकल बघणार आहोत आपण. ठीक आहे. सेकंड नंबरचं प्रॅक्टिकल आहे. आयडेंटिफाय ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक कंपोनंट इन द गिवन सर्किट. Practical significance काय आहे? In industries, to build any hardware, it is necessary to identify electronic component, their terminal values and packaging depending on applications. Appropriate component need to be selected for better performance. In this experiment, student will identify active and passive electronic component on the basis of physical verification. ठीक आहे. आपण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंट मल्टीमीटरवर चेक करू शकतो. डिजिटल मल्टीमीटर, LCRQ मीटरला आणि CRO वर. ठीक आहे. या 3 इन्स्ट्रुमेंट वर आपण कंपोनंट चेक करू शकतो. ठीक आहे. याचा मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे की ऍक्टिव्ह कंपोनंट म्हणजे काय? दोज डिव्हाइस और कंपोनंट विच रिक्वायर एक्सटर्नल सोर्स फॉर देअर ऑपरेशन इज कॉल्ड एज ऍक्टिव्ह कंपोनंट. ठीक आहे. ऍक्टिव्ह कंपोनंट मध्ये तुमचं आहे डायोड आणि ट्रान्झिस्टर. ठीक आहे. पॅसिव्ह कंपोनंट काय आहे की दोज डिव्हाइस और कंपोनंट्स विच डू नॉट रिक्वायर external source for their operation are called as passive component. ठीक है. A passive component does not provide any power gain to a circuit. ठीक है. Passive component मध्ये तुमचं आहे रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर. हे तुमचे कंपोनंट आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह.
ठीक आहे. आधी आपण ऍक्टिव्ह कॉम्पोनंट आणि पॅसिव्ह कॉम्पोनंट त्याचा स्टडी डिटेल मध्ये करू आणि ते झाल्यानंतर आपण पुढचं प्रॅक्टिकल काय करू, परफॉर्म करू. आपण मगाशी बघितलीच डेफिनेशन मध्ये की व्हॉट इज ऍक्टिव्ह कंपोनंट. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मध्ये आपले दोन टाईप असतात, ऍक्टिव्ह कंपोनंट आणि पॅसिव्ह कंपोनंट. ठीक आहे. आता ऍक्टिव्ह कंपोनंट म्हणजे काय आहे की ऍक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स आर दोज that can control the flow of electricity. Different types of PCBs, PCB म्हणजे print circuit board, have at least one active component. Some example of active electronic component are transistor आहे, vacuum tubes आहे, silicon control rectifier, त्यालाच आपण काय म्हणतो, SCR. ठीक आहे. ऍक्टिव्ह कंपोनंट कळले? आवाज येतोय का माझा? आवाज Yes, येतोय ma'am. का? Yes, ma'am. हे आहे ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे, ट्रान्झिस्टर, मॉसफेट, एम्प्लिफायर, लॉजिक गेट्स. हे जे कंपोनंट आहे हे तुमचे ऍक्टिव्ह कंपोनंट मध्ये येतात. फॉर एक्झाम्पल ट्रान्झिस्टर, याला 3 टर्मिनल असतात, इमिटर, बेस, कलेक्टर. मॉसफेटला पण 3 टर्मिनल असतात, गेट, ड्रेन, सोर्स. आणि आयसीच्या तुमचे गेट कोणता आहे त्यानुसार त्याचे इनपुट आणि आउटपुट टर्मिनल असतात. ठीक आहे. ऍक्टिव्ह कंपोनंट मध्ये तुमचे आहे ट्रान्झिस्टर, मॉसफेट, एम्प्लिफायर, लॉजिक गेट्स. अजून व्हेरियस आहे ऍक्टिव्ह कंपोनंट मध्ये. डायोड, डायोड हे ऑल टाइप. ठीक आहे. याच्यामध्ये तुमचं रेक्टिफायर डायोड आहे, स्कॉटी डायोड आहे, झिनर डायोड, युनिपोलर बायपोलर डायोड, व्हेरिकॅप, व्हॅरेक्टर, एलईडी म्हणजे लाईट इमिटिंग डायोड आहे. ठीक आहे. ट्रान्झिस्टर मध्ये ऑल ट्रान्झिस्टर, फोटो ट्रान्झिस्टर, कंपाऊंड ट्रान्झिस्टर, जंक्शन फील्ड ट्रान्झिस्टर. ठीक आहे. जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, JFET. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर त्यालाच आपण काय म्हणतो, FET. मॉसफेट, मॉसफेट म्हणजे काय, मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, थायरिस्टर. ठीक आहे. हे जेवढे आहे तुमचे, हे सगळे तुमचे आहे ऍक्टिव्ह कंपोनंट. आवाज येतोय का?
Yes, ma'am. स्क्रीन दिसते का? Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. डिजिटल सर्किट, एनालॉग सर्किट, हॉल इफेक्ट सेन्सर, करंट सेन्सर, BGA packages, processor, power ICs, optoelectric components, CRT, LCD, VFD, TFT, LED, vacuum tubes, rectifier tube, emitters, gas discharge tube, ignitron, thyreton, battery power supply, इलेक्ट्रिक जनरेटर, हे सगळे तुमचे येतात ऍक्टिव्ह कंपोनंट मध्ये. ठीक आहे. ऍक्टिव्ह कंपोनंट कळले काय काय? ऍक्टिव्ह कंपोनंटची डेफिनेशन्स, येस ऑर नो? Yes, ma'am. आता नेक्स्ट बघणार आहोत पॅसिव्ह कंपोनंट. ठीक आहे. पॅसिव्ह कंपोनंट मध्ये मीन्स काय आहे की पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट आर दोज that don't have the ability to control electric current by means of another electrical signal. For example, passive electronic components are capacitor, resistor, inductor, transformer, some diodes. This can be active component. आपलं सॉरी पॅसिव्ह कंपोनंट. ठीक आहे. ट्रान्झिस्टर, रेजिस्टर, डायोड हे सगळे तुमचे काय आहे? पॅसिव्ह कंपोनंट. कॅपॅसिटर, सेन्सर, इंडक्टर हे सगळे तुमचे पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे. हा जो वरती आहे हा तुमचा पिक्टोरियल व्ह्यू आहे, म्हणजे यासारखे रेजिस्टर दिसतात. ठीक आहे. हा तुमचा सिम्बॉल आहे, सिम्बॉल आहे. कॅपॅसिटर, कॅपॅसिटरचा पिक्टोरियल व्ह्यू हा. ठीक आहे. हा तुमचा आहे कॅपॅसिटर, सेन्सर, आणि हा तुमचा इंडक्टर. इंडक्टर म्हणजेच आपली जी कॉइल असते ना ती, त्याला काय म्हणतात? इंडक्टर. आता तुमचे पॅसिव्ह कंपोनंट आहे, रेजिस्टर्स आहे, कॅपॅसिटर आहे, इंडक्टर आहे, सेन्सर, डिटेक्टर, ट्रान्झिस्टर, अँटेनाज, असेंबली मॉड्यूल्स, piezoelectric device, crystal, resonator, terminals and connectors, cable, switches, circuit protection device, PCB, mechanical device such as fan आणि लॅम्प, हे तुमचे सगळे आहे पॅसिव्ह कंपोनंट. ठीक आहे. आता पॅसिव्ह कंपोनंट मध्ये तुमच्या बेसिक आहे रेजिस्टर. ठीक आहे. रेजिस्टरचं तुमचं पिक्टोरियल व्ह्यू दिसते का तुम्हाला? रेजिस्टर दिसतोय का? Yes, ma'am. ठीक आहे. रेजिस्टर म्हणजे काय? अ रेजिस्टर is an electrical device that resists the flow of electrical current. It is a
passive device used to control or impede the flow of electric current in an electric circuit by providing resistance, thereby developing a drop in voltage across the device. ठीक आहे. रेजिस्टरला काय असतात, तुमच्या 2 टर्मिनल असतात. ठीक आहे. रेजिस्टरला जे टर्मिनल आहे त्याला पोलॅरिटी नसते. पोलॅरिटी म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे. रेजिस्टरला पोलॅरिटी नसते, म्हणजे एनोड कॅथोड किंवा आपण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणतो, हे नसतात. त्याच्यानंतर तुमचा दुसरा पॅसिव्ह कंपोनंट आहे कॅपॅसिटर. आता कॅपॅसिटर म्हणजे काय? अ कॅपॅसिटर is a passive electrical component that can be store energy in electric field between a pair of conductor called plates. The process of storing energy in the capacitor is known as charging. The ability of a capacitor to store charge is measured by its capacitance. ठीक आहे. आता कॅपॅसिटरला किती टर्मिनल असतात? 2 टर्मिनल असतात. याला पोलॅरिटी असते, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल असतात. ठीक आहे. हा आहे तुमचा कॅपॅसिटर. त्याच्यानंतर डायोड. A diode is a one-way value to for electricity. Diodes allow flow of electricity in one direction. Most diodes have a painted line on one end showing the direction of flow. The negative side is normally white. ठीक आहे. डायोडला पण 2 टर्मिनल असतात आणि याला पोलॅरिटी असते. ठीक आहे. जो व्हाईट कलरचा तुमचा साइड आहे, दिसते का इथे? ही व्हाईट कलरची साइड. Yes, ma'am. हा, हे तुमचं असतं निगेटिव्ह टर्मिनल आणि त्याच्या अपोजिट असतं तुमचं पॉझिटिव्ह टर्मिनल. ठीक आहे. हा तुमचा आहे सिलिकॉन डायोड आणि याचं तुमचं कट इन व्होल्टेज असतं 0.6. हा तुमचा अभ्यासक्रम थेरी मध्ये होईल, कारण त्याच्या पुढचं तुमचं प्रॅक्टिकल राहणार आहे टेस्ट पीएन जंक्शन डायोड. ठीक आहे. त्यावेळेस हा तुम्हाला कंपोनंट डिटेल मध्ये बघायला मिळेल. ठीक आहे. हा आहे तुमचा डायोड. त्याच्यानंतर आहे व्हॉट इज अन इंटिग्रेटेड सर्किट. ठीक आहे. यामध्ये इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे आयसीज. आपण मोस्ट ऑफ आयसीज हे नाव नेहमी बघतो. जे कम्प्युटर मध्ये तुमचे कंपोनंट असतात, मोस्ट ऑफ त्या आयसीज असतात. तर आयसीचा तुमचा लॉंग फॉर्म काय आहे? इंटिग्रेटेड सर्किट. ठीक आहे. इंटिग्रेटेड सर्किट आर पॅकेजेस ऑफ several complex circuit. IC are available in a wide variety of packages and size. The applications are as varied at their packages. ठीक आहे. कळालं IC? Yes, ma'am.
त्याच्यानंतर आहे तुमचं ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टरला तुमच्या 3 टर्मिनल असतात. त्याला आपण म्हणतो इमिटर, बेस आणि कलेक्टर. ठीक आहे, इमिटर, बेस आणि कलेक्टर. ट्रान्झिस्टर म्हणजे तुमचा 2 डायोडचं कॉम्बिनेशन. ठीक आहे. आता व्हॉट इज ट्रान्झिस्टर काय आहे? अ ट्रान्झिस्टर इज अ semiconductor device. It is in the fundamental building block of the circuitry in mobile computer and several other electronic device. Okay, a transistor has very fast response and it is used in a number of functions including voltage regulation, amplification, switching, signal modulation and oscillator. ठीक आहे, हे तुमचे आहे ट्रान्झिस्टर. ठीक आहे, हा तुमचा आहे पिक्टोरियल व्ह्यू. ट्रान्झिस्टरला किती टर्मिनल असतात? 3 टर्मिनल. दिसला का ट्रान्झिस्टर? Yes, ma'am. याला 3 टर्मिनल असतात, इमिटर, बेस आणि कलेक्टर. 2 डायोडचं कॉम्बिनेशन तुमचं ट्रान्झिस्टर राहतो. ठीक आहे, आता हे तुमचे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंटचे आहे आणि त्याची सिम्बॉल आहे. डायोडचा हा सिम्बॉल आहे, कॅपॅसिटर, इंडक्टर, रेजिस्टर, डीसी व्होल्टेज सोर्स, एसी व्होल्टेज सोर्स, अँड गेट, नॅन्ड गेट, ऑर गेट, नॉर गेट, एक्सऑर गेट, इन्व्हर्टर. इन्व्हर्टरलाच काय आपण म्हणतो? नॉट गेट. कॉइल, एलईडी, ट्रान्झिस्टर, फ्यूज, रेग्युलेटर आणि ट्रान्सफॉर्मर. हे तुमचे सिम्बॉल आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंट. ठीक आहे, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंट कळालंय का? Yes, ma'am. प्रॅक्टिकल आहे. टेस्ट ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट इन CRO, मल्टीमीटर किंवा LCR क्यूमीटर. या 3 इन्स्ट्रुमेंट आपण काय करू शकतो? कंपोनंट टेस्ट करू शकतो. म्हणजे तुमचे कंपोनंट ओके आहे किंवा फॉल्टी आहे. तुम्हाला डेफिनेशन कळाली आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंटची? Yes, ma'am. हे तुमचे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंट आहे.
आता तुम्हाला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंट CR वर चेक करायचे असेल तर तुमचं अॅनालॉग फॉर्म मध्ये तुम्हाला दिसणार, म्हणजे त्याचा शेप दिसणार. शेप जिथे असतो तो तुमचा अॅनालॉग फॉर्म मध्ये. ठीक आहे. आणि जर तुम्हाला कंपोनंट डिजिटल मल्टीमीटर किंवा SCR मीटर वर चेक करायचे असेल तर तुम्हाला डायरेक्ट ते काय दिसतात, डिजिट मध्ये दिसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जी व्हॅल्यू असेल ती तुमचा 2K चा रेजिस्टर आहे, 2 किलो चा रेजिस्टर आहे, तर तुम्ही डिजिटल मल्टीमीटर वर चेक करायला घेतला तर डिजिटल मल्टीमीटर वर पण म्हणजे तो कॉम्पोनंट ओके असेल तर त्याची व्हॅल्यू 2 किलो ओहमच दाखवणार आहे. ही तुमची असते डिजिट मध्ये दिसते. ठीक आहे. आणि तुम्ही तुम्हाला रेजिस्टर याच्यावर करायचं असेल, CR वर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्हाला या फॉर्म मध्ये तो CR दिसेल, अॅनालॉग फॉर्म मध्ये या प्रकारे त्याची लाईन दिसेल. काल डिजिटल आणि CR वर चेक कसं करायचं. ठीक आहे. तुमचं ओपन सर्किट असेल तर तुमची लाईन यानुसार असेल, शॉर्ट सर्किट असेल तर तुमची लाईन ही व्हर्टिकल राहणार आहे. रेजिस्टर चेक करायचं असेल तर ही लाईन या नेचर नुसार राहणार आहे. डायोड चेक करायचं असेल तर डायोड यासारखा राहणार आहे. ठीक. डायोड असेल तर यानुसार, कॅपॅसिटर असेल तर यानुसार शेप असेल, झिनर डायोड असेल तर त्याचं नेचर तुम्ही CR वर चेक करायला गेल तर ओके असेल झिनर डायोड तर शेप त्याचा यानुसार राहणार आहे. ठीक आहे. ओपन सर्किटच्या वेळेस ही स्ट्रेट लाईन राहणार आहे, हॉरिझॉन्टल. शॉर्ट सर्किटच्या वेळेस ही व्हर्टिकल राहणार आहे. रेजिस्टर तुम्हाला CR वर चेक करायचे असेल तर त्याची लाईन यानुसार दिसणार आहे, ओके असेल तर. डायोड असेल यानुसार, कॅपॅसिटर यानुसार ओव्हल शेप मध्ये, आणि झिनर डायोड असेल तर याप्रमाणे. आता रिसोर्स काय काय लागणार आहे, डिजिटल मल्टीमीटर, SCR मीटर आणि CR. आणि जे कंपोनंट आहे रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर, PN जंक्शन डायोड, झिनर डायोड, LED आणि VGT हे तुम्हाला सोर्स मध्ये राहील. आता प्रिकॉशन्स काय घ्यायचे, केअर should be taken while handling terminal of components. Select the proper range and mode of ammeter and voltmeter. ठीक आहे. म्हणजे सपोज तुम्हाला 2 किलोचा रेजिस्टर चेक करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला मल्टीमीटर रेंज राहतात. तर 2 किलोचा तुम्हाला रेजिस्टर असेल तर मल्टीमीटर वर 10 किलो ओहमची एक रेंज असते, ती तुम्हाला सिलेक्ट करायला लागते. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं, तुम्ही कंपोनंट काय करायचा, चेक करायचा. म्हणजे याचं मीनिंग काय होतं की सिलेक्ट प्रॉपर रेंज अँड मोड ऑफ एमिटर अँड व्होल्टमीटर. त्याच्यानंतर आहे कनेक्ट प्रोब ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट टाइटली टू terminals of a component.
ठीक आहे. आता पॅसिव्ह कंपोनंट प्रोसिजर काय आहे पॅसिव्ह कंपोनंट चेक करण्यासाठी की आयडेंटिफाय इच टर्मिनल ऑफ गिवन कंपोनंट. मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं की डायोडची जी व्हाईट कलर होता तो तुमचा निगेटिव्ह साईड राहते आणि त्याच्या अपोजिट तुमची असते पॉझिटिव्ह साईड. ठीक आहे. या प्रकारे प्रॉपर जे टर्मिनल आहे ते आधी आयडेंटिफाय करायच्या. ठीक आहे. म्हणजेच काय आयडेंटिफाय इच टर्मिनल ऑफ द गिवन कंपोनंट, सिलेक्ट द प्रॉपर रेंज and position of various knob of multimeter LCRQ to test given component. त्याच्यानंतर आहे observe the value of the given component on the multimeter LCRQ meter. Compare the obtained value with is theoretical value. यानुसार आपण काय करायचं कंपोनंट चेक करतो. ठीक आहे. आता याची प्रोसिजर काय ठीक आहे. स्विच ऑन CRO, सिलेक्ट कंपोनंट टेस्ट मोड ऑन CRO. जर तुम्हाला कंपोनंट टेस्ट करायचा असेल CRO वर तर CRO वर कंपोनंट टेस्टचा नॉब राहतो तो तुम्हाला काय करायला लागतो प्रेस करायला लागतो म्हणजे सिलेक्ट करायला लागतो. ठीक आहे. इन्शुअर शॉर्ट स्टेबल हॉरिझॉन्टल लाईन ऑन स्क्रीन. कनेक्ट द प्रोब टू CRO. परफॉर्म ओपन सर्किट टेस्ट बाय keeping two terminal open. Observe waveform on the screen as shown in figure. ठीक है. Perform short circuit test by shorting two terminals. Observe waveform on the screen. Connect resistance component in the terminal of probe. Observe waveform on the screen as shown in figure. Repeat procedure and other component such as capacitor, diode, Zener diode, inductor. Switch off the CRO. Infer from the pattern obtained on the display screen on the CRO. ठीक आहे. यानुसार तुम्ही काय करायचं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंट काय करायचे चेक करायचे. हा तुमचा ऑब्झर्वेशन टेबल आहे. ठीक आहे. हा तुमचा आहे ऑब्झर्वेशन टेबल. कंपोनंट, मेजर व्हॅल्यू आणि थेरॉटिकल व्हॅल्यू. मेजर व्हॅल्यू मध्ये जे कंपोनंटची ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे आणि थेरॉटिकल व्हॅल्यू म्हणजे तुमची डिजिटल मल्टीमीटर किंवा LCL वर जी व्हॅल्यू येईल तिला म्हणतात थेरॉटिकल व्हॅल्यू. यानुसार त्याचा ऑब्झर्वेशन टेबल आहे. आता ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट, रेजिस्टर, कॅपॅसिटर, PN डायोड, Zener डायोड.
यानुसार दिसणार आहे. कळालं का?